नमस्कार. गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला मार्केटमध्ये खूप गर्दी होती. त्या गर्दीतून वाट काढत काढत आम्ही पाडव्यासाठी लागणाऱ्या वस्तूंच्या खरेदीसाठी निघालो. फुले, गुढीचा हार, कडुलिंबाची पाने, फळे, छोट्या गुढ्या, तोरण व इतर वस्तूंनी मार्केट बहरले होते. आज अक्काची म्हणजे माझ्या आजीची खूप आठवण आली. आम्ही एकत्र राहत होतो तेव्हा पहिल्या मजल्यावर गॅलरी होती. तेथे गुढी उभा राहत होती. तिचे गुडघे खूप दुखायचे, तरी पण जिने चढून ती गुढी उभा करायला वर यायची. आम्ही तिघी बहिणी तिला मदत करत असू. सण मग तो कुठलाही असो, तो सागरसंगीत साजरा करायचा. काही कमी पडू द्यायचे नाही. त्यामुळे देव खुश होतो व कुटुंबाला सुख मिळते, अशी तिची पक्की धारणा होती. घरामध्ये तिच्यामुळे घरपण असायचे व प्रत्येक सणाला उत्साह द्विगुणित व्हायचा. तशी माणसे आजच्या काळात मिळणे थोडे कठीण आहे. असो, सगळी खरेदी झाल्यावर मी घरी निघाले. माझ्या सासरी गुढी उभा करण्याची पद्धत नाही, पण देवाला नैवेद्य बनवला. बटाट्याची सुकी भाजी तयार केली. पुऱ्या लाटून घेतल्या. पुऱ्या तळून टम्म फुगल्या होत्या. सगळा स्वयंपाक तयार झाला. कुरडई, पापड, बटाट्याची सुकी भाजी, केशर, श्रीखंड व पुऱ्या असा बेत होता. नैवेद्य दाखवून जेवण करून घेतले. त्यानंतर मी व मनुश्री तयार होऊन गुढीपाडव्यानिमित्त आयोजित केलेल्या शोभायात्रेत सामील होण्यासाठी निघालो. शोभायात्रेत जाण्याचा आमचा पहिलाच अनुभव होता. सर्वजण पारंपरिक वेशभूषित होते. परमपूज्य कलावती आईंच्या मंदिरापासून निघालेली मिरवणूक मंगलमूर्ती गणेश मंदिरापर्यंत म्हणजे स्टेशन रोडहून गेली. लेझिम पथक, गुढी, ढोल, ताशे, पालखी सर्व परंपरेला अनुसरून होते. आपले मराठी सण, मराठी संस्कृती, आपला मराठी बाणा जपण्याची ही चांगली संधी होती. गुढीपाडव्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.